जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीने पुन्हा कमबॅक केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जे आहे गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला होता आणि तापमान जे आहे कुठेतरी 17 अंश डिग्री सेल्सिअसवर तापमानाचा पारा पोहोचला होता. त्यामुळे कुठेतरी थंडीचं प्रमाण हे कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र गेल्या 2 दिवसांपासून जे आहे थंडीच्या प्रमाणात जे आहे वाढ झाली आहे आणि वाढ झाल्यामुळे जे कुठेतरी जळगावकरांना जे आहे हुळहुळी भरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. तापमानाचा पारा हा 8 ते 9 अंश डिग्री सेल्सिअसवरून पोहोचल्यामुळे जे आहे जळगावमध्ये गारठा वाढल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. जळगावमध्ये थंडी वाढलेली आहे आणि काही प्रमाणामध्ये जे आहे जळगाव शहराने धुक्याची चादर देखील पसरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे धुकं पसरलेलं आहे आणि धुकं जळगाव शहराने जे आहे धुक्याची चादर या ठिकाणी पांघरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतोय की आपला थंडीचा जे आहे थंडी घालवण्यासाठी जे आहे नागरिक या ठिकाणी मॉर्निंग वॉक असेल किंवा व्यायाम असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करताना चित्र पाहायला मिळतं आहे. अनेक ठिकाणी ही थंडी घालवण्यासाठी नागरिकांना जे आहे आपला शेकोटींचा आधार या ठिकाणी घ्यावा लागतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून जी थंडीचं प्रमाण कमी झालं होतं ती थंडी आता वाढली आहे आणि तापमानाचा पारा हा 8 ते 9 अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्यामुळे कुठेतरी आता जळगावकरांना हुरहुरी भरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. एकंदरीतच ही जी थंडी आहे ही रब्बी हंगामासाठी पोषक आहे. मात्र ही थंडीचं जे आहे उशिराने आगमन झालं होतं. सुरुवातीला काही दिवस थंडी जास्त होती. मात्र त्यानंतर पुन्हा ही थंडी जी आहे थंडीचं प्रमाण कमी झालं होतं. आता गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा तापमानाचा पारा घसरल्यामुळे जे आहे थंडीमध्ये वाढ झाली असून जळगावकरांना हुरहुरी भरल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.